मागील दोन निवडणुका पाहिल्यानंतर लोकसभा असून दे का विधानसभा असून दे अनेक वेळा ह्या सत्तेतील काही मान्यवरांनी सांगितलं की आमच्या एवढ्या जागा निवडून येणार आहेत। म्हणजे पूर्वी आपण बघायचो की पोपट बसून एक काही लोक बसायचे आणि भविष्य सांगायचे की पुढे काय होणार आहे ते, परंतु सगळं झूट। आज एक लक्षात आलेलं आहे ह्या देशाच्या आणि जगभराच्या की पुराव्यासहित इंडिया आघाडीचे नेतृत्व करणारे सन्मान्य राहुल गांधी साहेबांनी पुराव्यासहित सांगितलेलं आहे की एक व्यक्ती 35 40 ठिकाणी मतदान करतो, असे लाखो कोटी मतदार बोगस तयार करून ही सत्ता स्थापन केलेली आहे। म्हणजे लोकशाही संपवायची, लोकशाहीचा आता शेवटाची घंटा वाजलेली आहे, ती घंटा वाजू नये म्हणून इंडिया आघाडीच्या वतीने आपल्याला इथं शाहू जन्मस्थळी इथं तीव्र निदर्शने करतले आहे। लोकशाही टिकली तर देश टिकेल, नाही तर टिकणार नाही। हुकुमशाहीकडे वाट चाललेली आहे। चाललंय काय? निवडणूक आयुक्तांनी उत्तर द्यायला पाहिजे ना। पुरावे दिखालेत, बाप किंवा श्राद्ध चुकीचा तो तुम्ही सांगा चुकीचा आहे, परंतु पुरावे तुम्हाला सादर केल्यानंतर तुम्ही बोललं पाहिजे। तुम्ही कुणाची एका व्यक्तीची नाही, ह्या देशाचे निवडणूक आयोग आहे आणि आयोग जर अशा पद्धतीचं काम करणार असेल तर बाकी देशाला भविष्यामध्ये ही धोक्याची घंटा असण्याची शक्यता नाकारता येत नाही। जनसुरक्षा कायद्याचा हा एक भाग आहे, म्हणजे त्यांच्या विरोधात कुणी बोलायचं नाही, त्यांच्या विरोधात कुणी बघायचं नाही, जे काय चालेल ते सहन करायचं आणि तुम्हाला सहन होत नसेल तर तुम्हाला आम्ही गुन्हे दाखल करणार आणि हैराण करणार। म्हणजे आपण इंग्रज गेले, आता हे दुसरे काळे इंग्रज आले असाच प्रकार आहे। ते इंग्रजांनी तो त्रास दिला त्यातलाच हा प्रकार आहे आता। म्हणून या देशाची लोकशाही महत्त्वाची आहे। लोकशाही पद्धतीनं मतदान नाही झालं तर भविष्यात अशाच पद्धतीने चालेल। पुरावे दिलेत ना तुम्हाला कशा खोट्या पद्धतीने देशभरात मतदान चाललेलं आहे, देशभरात खोटी मतदार तयार केलेले आहेत। मग तुम्ही उत्तर द्यायला नको, तुम्ही कुणाचे हातचे भावले बनू नका। निवडणूक आयुक्ताला माझी विनंती आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।